जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवींचा येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत धूमधडाक्यामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीनं ती महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात साजरी होते, अगदी त्याच पद्धतीनं सांगलीमध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही जयंती साजरी केली जाते. आत्ता आपण आहोत पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकावरती आणि या स्मारकाचे सर्वेसर्वा म्हटलं तर वावगं ठरू नये असे आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे सच्चे अनुयायी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक माननीय श्री विष्णू माने साहेब आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या सांगली जिल्ह्यातल्या जयंती उत्सव सोहळ्याची आपण सविस्तर अशी माहिती घेऊयात. माने साहेब, सांगलीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही जयंती या ठिकाणी साजरी केली जाते. मला वाटते आपण येवलं स्वरूप या ठिकाणी लावलं होतं आणि आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. काय सांगाल? ज्या गेल्या 15-20 वर्षापूर्वी जे वातावरण होतं त्याच्यामध्ये बदल होऊन समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. अहिल्याप्रेमी बांधव सर्व जाती धर्मातले अहिल्यादेवी जयंती उत्साहात साजरी करतात. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकावरती गेले 4 दिवस सलग कार्यक्रम चालू आहेत. पहिल्या 28-29ला कबड्डीच्या स्पर्धा, तर 30 तारखेला चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा काल झाल्या आणि गणपतपुळ्यावरून सोनीमधील आपले सोनी गावचे ज्ञानज्योतीची ज्ञानज्योत जे घेऊन येतात जे सोनीचे मंडळ, त्यांनी यावर्षी आपले आराध्य दैवत गणपतपुळे गणपतीच्या दर्शन घेऊन ती ज्योत आणली. त्याची स्वागत मिरवणूक काल रात्री स्मारकावरती आली. या मिरवणुकीला सुद्धा आपले विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नायकुडी, सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, सभापती अतुल माने, त्याचबरोबर आपल्या या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपमहापौर गजानन मगदूम, माजी महापौर संगीताताई खोत, माजी महापौर नितीन सागावे आणि सर्वच जिल्ह्यामधील समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये हा मिरवणुकीचा सोहळा पार पडला. आज सिद्धेवाडी गावचे आमचे दादा धडस आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी ज्ञानज्योत नेण्यासाठी आणि आपल्या गावोगावी अहिल्या ज्ञानज्योतीचा प्रसार व आपला विचार अहिल्यादेवींचा सर्व गावापर्यंत, सर्व घरापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्या स्तुत्य उपक्रमाचं आत्ताच स्वागत आम्ही सिद्धेवाडीकरांचं या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज दिवसभरसुद्धा आता सर्व महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी 10 ते 10:30 वाजता येतात. जिल्ह्याचे SP येतात, जिल्हाधिकारी येणार आहेत. जिल्ह्यातले सर्व आमदार या अहिल्यादेवींचा अभिवादन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि जिल्ह्यामध्ये समाजामध्ये फार परिवर्तन झाले. 10-15 वर्षाच्या ना आत्ताच्यामध्ये क्रांती घडलेली आहे. संजयनगरमधला अहिल्यादेवीचा अश्वारूढ पुतळा असेल, सर्व गावामधून आज रात्रीसुद्धा 20-25 मंडळांनी ज्योत पूर्ण जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेऊन गेले. हे नवचैतन्याचं वादळ समाजाला दिशा देणारं आणि अहिल्यादेवीचे विचार सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे, ते करण्याचा प्रयत्न आपण करूया, एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे महाराष्ट्रातली सर्वात मोठी जयंती साजरी होते. आणि त्यानंतर महाराष्ट्रात जर सर्वात मोठी जयंती कुठं साजरी होत असेल तर ती सांगलीमध्ये होते आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये होते. माने साहेबांना कार्यक्रम खूप आहेत, त्यामुळे सर आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? आज सकाळी 10-10:30 वाजता सर्व जिल्ह्यामधील अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन सोहळा होईल. त्याच्यानंतर ज्या 4 दिवसामध्ये ज्या स्पर्धा घेतल्या त्यांचा बक्षीस समारंभ, मार्गदर्शन आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती शाहीर आंबीसर यांचा पवाड आहे. आणि सायंकाळी होळकरशाही व देशभक्तीवरती ऑर्केस्ट्रासुद्धा संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. गाव तिथं अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी झाली पाहिजे, ही तुमची भूमिका आहे. हो, प्रत्येक घरावरती होळकरशाहीचं बांड निशाण फडकलं पाहिजे, ही देखील आपली भूमिका आहे आणि त्या भूमिकेप्रमाणे तुम्ही जगत आलेला आहात.
आत्ता जे तुम्ही मिशन सुरू केलं होतं ते कुठपर्यंत पोहोचलं? अजूनही प्रत्येक गावामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणावी तशी साजरी केली जात नाही. काही गावं त्याला अपवाद आहेत, तो भाग सोडून दिला तरी प्रत्येक गावामध्ये ही जयंती साजरी झाली पाहिजे. आता भविष्यामध्ये सर्वांच्यापर्यंत अहिल्यादेवीचा विचार पोचवायचा असेल तर प्रत्येक घरामध्ये अहिल्यादेवीच्या विचाराचं, अहिल्यादेवीने जे काम केलं आहे, जसं संविधान बाबासाहेबांचं महत्त्व आहे तसं अहिल्यादेवींच्या विचाराची पुस्तकं प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया. निश्चितपणे प्रत्येक घरामध्ये जशी बाबासाहेबांची, डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांची, शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत्या तशीच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असेल, यशवंतराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असेल, यांचीसुद्धा जयंती घरोघरी होण्याच्या दृष्टीनं प्रचार आपण करायची गरज आहे. आता 50% आपली क्रांती आणि विजय झाला आहे, राहिलेला 50% येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी करूया. राहिलेलं 50% काम पूर्ण करायचं आहे. एक जाता जाता त्यांना शेवटचा प्रश्न विचारतो. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जे आहे ते अधिकारी घडविण्याचा या ठिकाणी कारखाना आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अनेक अधिकारी कर्मचारी या स्मारकामुळे तयार झाले, ते कसे झाले? ते या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकामधील लायब्ररीमध्ये 1 रुपयाही फी घेतली जात नाहीत. अद्ययावत सुविधा दिलेल्या जातात महापालिकेच्या वतीनं. आणि या ठिकाणी सुद्धा आता 20-25 मुलं पोलीस भरती असतील, मिलिटरीमध्ये असतील, भरती झालेले आहेत. आणि अधिकाऱ्यांचा कारखाना सुरू करण्याचा जो प्रयत्न आपण केला त्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. अजून याच्यापेक्षाही कसं मोठं काम करता येईल याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही मिळून सर्वजण करूया असं मला वाटतं. धन्यवाद माने साहेब. अत्यंत बिझी शेड्यूल आहे त्यांचा, आज दिवसभर अनेक कार्यक्रम आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की सांगलीतलं हे जे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक आहे, या स्मारकामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 5 स्टार लायब्ररी बघायला मिळते, ग्रंथालय, एक अभ्यासिका आहे आणि वाचनालय देखील आहे. आणि त्यामुळं अनेक अधिकारी कर्मचारी घडत आहेत. MPSC UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे स्मारक म्हणजे आशेचा किरण झालेला आहे. सिद्धेवाडीहून माननीय श्री दादासाहेब धडस आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी ही प्रेरणा ज्योत जी आहे ती या ठिकाणाहून सिद्धेवाडीला नेण्याचा चंग बांधलेला आहे. काय त्यांचा उद्देश आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. धडस साहेब काय सांगाल, कशा पद्धतीनं नियोजन केलं आहे? सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना अहिल्यादेवी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 301वी जयंती साजरी होत्या. त्या जयंतीचं औचित्य साधून आज विजयनगर येथील अहिल्यादेवी स्मारक इथून सिद्धेवाडीपर्यंत ज्योत नेण्याचं काम प्रत्येक वर्षी आम्ही इथून ज्योत घेऊनच जातो. नेहमी प्रत्येक वर्षीप्रमाणे ज्योत न्यायचं काम तसंच ह्या वर्षी चालू आहे. आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने सिद्धेवाडीत गटतट न बघता जयंती साजरी केली जाते. सर्व समाज बांधवांच्या मानेसाहेबांचा आदर्श ठेवून आम्ही पहिल्यांदा गावात जयंती चालू केली. कारण इथं आम्ही जयंतीला येत होतो पहिल्यांदा, त्यावेळेला बघितलं स्मारक त्याने एवढी काय व्यवस्था नव्हती, थोडक्यात चालू होतं. पण अल्पवधीतच मानेसाहेबांनी करून दाखवलं की बाबा कशा पद्धतीनं समाज संघटित झाल्यावर काय होते. त्या पद्धतीनं आम्ही सगळं सिद्धेवाडीमध्ये सर्व तरुण मित्रमंडळींनी, समाज बांधवांनी मिळून आज ज्योत नेण्यासाठी अहिल्यादेवी स्मारक येथे आलो आहे. आणि त्याच्यानंतर 4 वाजता व्याख्यान व 5 वाजता भव्य अशी मिरवणूक गावातून काढली जाणार आहे. आणि हाच सर्व समाज बांधवांना विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये अहिल्यादेवीची जयंती साजरी केली पाहिजे. समाज संघटित झाला पाहिजे, एकत्र आला पाहिजे. गटतट विसरून अहिल्यादेवींची जयंती सर्वांनी साजरी करावी. आणि आमच्या गावामध्ये 95% गावे धनगर समाजाचं आहे. तिथे जयंती मोठ्या उत्साहात साजरे, महाप्रसादाचं नियोजन, मिरवणूक अशा पद्धतीने सर्व तरुण आमचे मित्रमंडळी आहेत या आयोजक सर्व यांनी करून सर्व गावाला घेऊन हा कार्यक्रम होतो. आणि सर्व गावकरी यात सहभागी होतात. त्या सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सर्व नेते सर्व सामील होतात. त्या पद्धतीने जयंती आमची साजरी केली जाते. आणि अशीच जयंती आम्ही पण पहिल्यांदा सुरुवात करताना थोडी करत परत आज त्याचं विशाल रूप झाले. कारण पहिल्यांदा संख्या बघितली तर आमची एवढी नव्हती, पण आता हळूहळू संख्या वाढत चालल्या. आज जवळजवळ आम्ही 10-12 वर्ष झालं जयंती म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी साजरी करतोय. त्या वर्षी पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठी होईल. गेल्या वर्षी 300वी जयंतीनिमित्त, शताब्दीनिमित्त आम्ही 300 झाडांचं वाटप केलं होतं. म्हणजे प्रत्येक घराला एक झाड रोपटं दिलं होतं अहिल्यादेवींच्या नावाने लावण्यासाठी. ती पूर्ण गावामध्ये वाटल्यानंतर त्याचं प्रत्येकाने ते रोप लावलं. आणि आता 301वी जयंती साजरी होत्या
ही अशी मोठ्या धूमधडाक्यात सिद्धेवाडीत साजरी होणार. अशीच पुढची जयंती साजरी होणार आणि सर्व महाराष्ट्रातील अखंड भारतातील सर्व बांधवांनी ही जयंती साजरी करावी व आपल्या अहिल्यादेवींचे विचार समाजापुढे मांडावे एवढीच मी यानं विनंती करतो. सर्वांना थांबतो. जय हिंद. अतिशय चांगली माहिती दादासाहेब यांनी दिली आणि मी नेहमी म्हणत असतो की महापुरुषांना डोक्यावरती घेऊ नका, तर त्यांचे विचार डोक्यामध्ये घ्या. महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावरती घेऊन त्यांच्या केवळ शोभायात्रा काढण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या आपण विचारयात्रा काढल्या पाहिजेत. आणि या उक्तीला कृतीची जोड देण्याचं काम सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी गावच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी सिद्धेवाडीच्या या तरुण कार्यकर्त्यांचं आणि ग्रामस्थांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत. येळकोट 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 राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा. एक मिनिट, 2 मिनिटं.